गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। प्रथम गणेशाला वंदन, शारदा मातेला वंदन, गुरूंना वंदन करते, माझ्या आईवडिलांचं स्मरण करते आणि आपण सर्व गीताप्रेमी ज्यांच्या हृदयामध्ये भगवंताने निवास केलेला आहे त्या सर्वांना नमस्कार करून आपण आता 16व्या अध्यायाकडे जाणार आहोत। 16व्या अध्यायाचा अर्थ पाहणार आहोत। त्याआधी 16वा अध्याय म्हणते 24 श्लोक आहेत, तर 10 श्लोक म्हणते मी आता। ओम श्री परमात्मने नमः। अथ षोडशोऽध्यायः। श्री भगवानुवाच अभयं सत्त्वसंशुद्धिर्ज्ञानयोगव्यवस्थितिः दानन्दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तपार्जवम् अहिंसा सत्यमक्रोधस्त्यागः शान्तिरपैशुनं दया भूतेष्वलोलुप्त्वं मार्दवं ह्रीरचापलं तेजः क्षमा धृतिः शौचम् अद्रोहो नातिमानिता भवन्ति सम्पदं दैवीम् अभिजातस्य भारत। दम्भो दर्पोऽभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च अज्ञानै चाभिजातस्य पार्थसम्पदमासुरीं दैवी सम्पद्विमोक्षाय निबन्धायासुरीमता मा शुचः सम्पदं दैवीम् अभिजातोऽसि पाण्डव। द्वौ भूतसर्गौ लोकेऽस्मिन् दैवासुर एव च दैवो विस्तरशः प्रोक्त आसुरं पार्थ मे शृणु प्रवृत्तिञ्च निवृत्तिञ्च जनान् विदुरासुराः न शौचन्नापि चाचारो न सत्यन्तेषु विद्यते असत्यमप्रतिष्ठन्ते जगदाहुरनीश्वरम् अपरस्परसम्भूतं किमन्यत् कामहैतुकम् एतान् दृष्टिमवष्टभ्य नष्टात्मानोऽल्पबुद्धयः प्रभवन्त्युग्रकर्माणः क्षयाय जगतो हिताः काममाश्रित्य दुष्पूरं दम्भमानमदान्विताः मोहाद् गृहीत्वा सद्ग्राहान् प्रवर्तन्ते शुचिव्रताः। 10 श्लोक आपण आत्ता म्हटले। आता पहिला श्लोक या अध्यायाचा खूप मोठा आहे। 1, 2, 3 अशा 3 श्लोकांमध्ये दैवी संपत्ती म्हणजे काय आणि दैव संपत्ती कशाला म्हणतात त्याचं वर्णन भगवंतानी केलेलं आहे 16व्या अध्यायामध्ये। 16व्या अध्यायाचं नाव आहे दैवासुर संपद विभाग योग, म्हणजे दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती। तर मागच्या वेळेस आपण 15वा अध्याय पूर्ण केला, त्याच्यामध्ये आपण बघितलं, म्हणजे 10व्या अध्यायापासून एक थोडासा आढावा घेऊ आपण की भगवंतानी 10व्या अध्यायात काय सांगितलं की कुठे कुठे विभूती दिसतात। विभूती योग होता ना 10वा। मग संसारामध्ये कुठे कुठे विलक्षणता, विशेषता, सुंदरता, महत्ता, विद्वत्ता, बलवत्ता या ज्या ज्या विशेष गोष्टी दिसतील तिला तिला भगवंताचंच रूप समजा, भगवंताचीच विभूती समजा असं चिंतन करा, असं 10व्या अध्यायात सांगितलं होतं। मग 11व्या अध्यायामध्ये विराट रूपाचं दर्शन, विश्वरूपाचं दर्शन दिलं होतं आणि 12व्या अध्यायामध्ये मग जो भक्त शरीर, इंद्रिय, मन, बुद्धीसहित स्वतःला आणि आपणाला स्वतः म्हणजे भगवंताला अर्पण करतो, म्हणजे त्याची मन, बुद्धी, शरीर सगळं काही जो भगवंताला अर्पण करतो अशा भक्ताची आपण 39 लक्षणं 12व्या अध्यायामध्ये बघितली होती। 13व्या अध्यायात मग संसारात एकच परमात्म तत्व जाणण्याला योग्य आहे, क्षेत्रज्ञ हे सगळं आपण 13व्या अध्यायात पाहिलं होतं आणि त्याला जाणल्यानंतर मनुष्याला अमृतत्व प्राप्त होतं, तो अमर होतो हे सांगितलं होतं। नंतर 14व्या अध्यायामध्ये सत्व, रज, तम हे 3 गुण कसे असतात, ते माणसाला कसे बांधतात, त्याच्यातून कसं गुणातीत व्हायचं ते सांगितलं होतं।
आणि 15व्या अध्यायामध्ये की या संसार वृक्षाचं वर्णन केलेलं होतं की हा संसार वृक्ष जो आहे तो कसा आहे, आणि या संसार वृक्ष कसा उलटा आहे, त्याचं मूळ कसं परमात्मा परब्रह्म आहे, त्याच्या शाखा सगळ्या खाली आलेल्या आहेत, आणि हा परमात्माच कसा श्रेष्ठ पुरुष आहे, उत्तम पुरुष. आपण बघितला त्याच्यामध्ये आपण क्षरपुरुष पाहिला, अक्षरपुरुष पाहिला आणि उत्तम पुरुष पाहिला. मग त्या उत्तम पुरुषाला अनन्य भावाने त्याचं भजन करायचं आणि त्याला शरण जायचं, हे 15व्या अध्यायात सांगितलं होतं. आणि भगवंतानी 15व्या अध्यायामध्ये ममैव वंशो जीव लोके जीवभूत सनातनः याचं सगळं विस्ताराने आपण पाहिलं की तू माझाच अंश आहे असं प्रत्येक ठिकाणी सांगितलं आहे. पण त्या परमात्म्याचा अंश होण्यासाठी आपल्याजवळ कुठली कुठली संपत्ती लागते, आपल्याकडे कुठले कुठले गुण लागतात, जे संतांजवळ होते, जे योगी होते, जे भक्त होते, जे विरागी होते, जे तत्त्वज्ञ होते, त्या सगळ्यांकडे ते परमात्म्याचा अंश होते. आपण पण आहोत परमात्म्याचा अंश, परंतु आपला अंश अजून जो आहे, आपल्या आतला जो परमात्मा आहे तो निद्रितावस्थेत आहे, तो काही अजून जागृत झालेला नाही आहे. मग त्याला जर जागृत करायचं असेल तर त्याच्यासाठीच आपला हा गीतेचा अभ्यास आपण करतो आहे. आणि 16व्या अध्यायामध्ये त्यांनी या दैवी संपत्तीचा आपल्याला परिचय करून दिला आहे की कुठली कुठली दैवी संपदा आपल्याजवळ पाहिजे, म्हणजे आपण त्या परमात्म्याला प्रिय होऊ, आपण त्या परमात्म्याजवळ जास्तीत जास्त जाऊ. असा हा 16वा अध्याय अतिशय सुंदर आहे. आणि 16वा आणि 17वा अध्याय मागे सांगितल्याप्रमाणे आत्मपरीक्षणाचे अध्याय आहेत. म्हणजे हे वाचत असताना, हे गुण वाचत असताना, ह्याच्यातले दुर्गुण वाचत असताना आपण लगेच स्वतःचं परीक्षण करतो इथे की अरे हे आहे का माझ्याकडे, मी असं वागते का, मी असं वागतो का, असं काहीतरी आपल्या मनामध्ये येऊन जातं. आणि ते येणं ह्यालाच म्हणतात की आपण प्रगतीच्या मार्गावर आहोत. तर या ठिकाणी भगवंतानी खरं तर ही जी दैवी संपत्ती आहे आणि ही जी आसुरी संपत्ती आहे याचा उल्लेख थोडासा 7व्या अध्यायामध्ये आला होता. 7व्या अध्यायाचा 15व्या श्लोकामध्ये दुष्कृतिनो मूढा नमाम दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमाः, म्हणजे त्याच्यामध्ये दुष्कृतिनो मूढा आसुरम भावमाश्रिताः, आसुरम ही आसुरी संपत्तीचा उल्लेख 7व्या अध्यायात आला होता. दैवी संपत्तीचाही उल्लेख त्याच्यात आला होता. त्याच्यानंतर 9व्या अध्यायामध्ये सुद्धा राक्षसीम आसुरीम चैव प्रकृतीम मोहिनीम श्रिताः, की ही जी मोहिनी घालणारी आसुरी प्रकृती आहे, म्हणजे ही जी आसुरी संपत्ती आहे ही या प्रकृतीवर मोहिनी घालते, असं आसुरी संपत्तीचं वर्णन तिथे पण आलं होतं. आणि दैवी प्रकृती कशी असते, तर ती दैवी प्रकृती मात्र सगळ्यांना दैवी संपदा असणारे महात्मा लोक असतात आणि आसुरी संपदा असणारे राक्षसी लोक असतात, असा उल्लेख 9व्या अध्यायात आला होता. म्हणजे 7व्या अध्यायात आला, 9व्या अध्यायात आला. आणि मग त्याच्यानंतर 10व्या अध्यायात भगवंतांनी विभूतीच सांगायला सुरुवात केली. अर्जुन जसे जसे प्रश्न विचारत होता तसे तसे भगवंत उत्तर देत होते. आणि खरं तर 10व्या अध्यायामध्ये ह्याचं वर्णन त्यांना करता आलं असतं, आसुरी संपत्ती, दैवी संपत्ती, पण ह्याचे प्रश्नच इतके वेगवेगळे होते की 10व्या अध्यायाचा शेवट केला होता एकांशेन स्थितो जगत, की माझ्या अशा सगळीकडे माझ्या विभूती आहेत असं परमात्म्याने सांगितलं. आणि मग मला तू कुठे कुठे बघ म्हणून सांगितलं, आणि माझ्या एका अंशाने हे सगळं विश्व बनलं आहे असं सांगितलं. मग अर्जुनाच्या मनामध्ये जिज्ञासा उत्पन्न झाली की भगवंताचा एक अंश म्हणजे हे सगळं विश्व आहे, तर मग भगवंत केवढा असेल, परमात्मा कसा असेल. आणि मग म्हणून त्याला त्याच्या उत्तराला, त्याच्या जिज्ञासेला उत्तर देण्यासाठी म्हणून भगवंतानी 11व्या अध्यायामध्ये आपलं विश्वरूप दाखवलेलं आहे. असं करत 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 ही दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्तीचा विषय जरा मागेच पडला. 15व्या अध्यायापर्यंत सगळं झालं. आणि मग 15व्या अध्यायाच्या शेवटी बरंचसं अर्जुनाला कळलेलं होतं. आणि त्यामुळे मग कारण तो ज्ञानाचाच अध्याय, आत्मज्ञान मिळालेलं होतं अर्जुनाला. आणि मग मात्र अर्जुनाचा कुठलाही प्रश्न नाही आहे 16व्या अध्यायात तरी नाही आहे. आणि म्हणून मग
पुढे आहे 17व्या अध्यायामध्ये, 18व्यातही त्यांनी प्रश्न विचारला आहे, पण 16व्या अध्यायाच्या सुरुवातीला काही प्रश्न नाही आहे. आणि म्हणून भगवंतांनी ताबडतोब तो जो मागचा विषय अपुरा राहिलेला होता त्याचं उत्तर द्यायला सुरुवात केली की दैवी संपत्ती म्हणजे काय. आणि भगवंतांनी बोलायला सुरुवात केली. अभयम सत्व संशुद्धी ज्ञानयोग व्यवस्थिती दानंदमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम. म्हणजे भगवान इथे म्हणतात की पहिला दैवी संपत्तीचा गुण जर कुठला असेल तर तो निर्भयता, अभयम, निर्भयता. दुसरा आहे अंतःकरण शुद्धी, ज्ञानासाठी योगात दृढस्थिती, सात्विक ज्ञान, इंद्रिय दमन, यज्ञ, स्वाध्याय, कर्तव्य पालनासाठी कष्ट सहन करणे, शरीर मन वाणी यांची सरळता, आर्जवम. म्हणजे एवढे गुण या पहिल्या श्लोकामध्ये सांगितले की मी तुम्हाला म्हटलं ना की 3 श्लोक जे आहेत त्याच्यामध्ये 26 गुण सांगितलेले आहेत. आणि ही 26 गुण म्हणजे ही 26 गुणांची माला ज्याच्या गळ्यामध्ये असते तो दैवी संपत्ती धारण केलेला असतो असं सांगितलेलं आहे. तर पहिला गुण आहे अभयम. अभय म्हणजे काय? आता भय म्हणजे काय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भय आपल्याला सगळ्या गोष्टींचं वाटत असतं, मनामध्ये घाबरल्यासारखं होतं. त्यांनी सांगितलं भय 2 प्रकारचं असतं, बाहेरून होणारं भय आणि आतून होणारं भय असं 2 प्रकारचं असतं. म्हणजे कोणी चोर येईल का, कोणी डाकू येईल का, तो मला मारेल का, किंवा इतर काही साप आहे, विंचू आहे, ते काही मला चावतील का, वाघाचं भय असतं. म्हणजे मृत्यूचं भय. थोडक्यात काय की या शरीराचा नाश होईल माझा आणि म्हणून मला ती भीती वाटते आणि मला भय वाटतं. नंतर आहे आपल्या वर्णाश्रमानुसार कर्तव्य पालन करीत असताना त्यात भगवंताच्या आज्ञेविरुद्ध कोणतेही काम होऊ नये. म्हणजे काय दुसरं भय. पहिलं भय तर हे आपल्याला शरीराला इजा होईल, कोणीतरी मला मारेल किंवा काय होईल, चोर डाकू येतील अशी एक भीती. दुसरी भीती आहे की माझ्याकडून कुठलंही वाईट वर्तन घडू नये त्याची भीती वाटते. आपणाला विद्या शिकवणारे, उत्तम शिक्षण देणारे आचार्य, गुरु, संत, महात्मा, माता पिता यांच्या वचनांच्या यांच्या आज्ञेची अवहेलना माझ्याकडून होऊ नये असं वाटतं. आपल्याकडून शास्त्र आणि कुलमर्यादेविरुद्ध कोणतेही आचरण होऊ नये असं वाटतं. मग हे सुद्धा भय आहे, हे बाहेरून येणारच भय आहे. परंतु त्यांनी सांगितलं हे भय वास्तविक भय नाही आहे, तर हे उलटं अभय करणारं भय आहे. म्हणजे ही गीता जी आहे ना ही आपल्याला विचारांना प्रवृत्त करते की खरंच आहे आपल्या मनामध्ये अशा प्रकारची भीती असते. जे सात्विक असतात त्यांना कसं वाटतं आपल्याकडून कुठलंही पाप घडू नये, आपल्याकडून कुठलीही वाईट गोष्ट घडू नये. मग ही खरं तर त्यांची झालेली उन्नती आहे. म्हणजे अशा प्रकारचं भय माणसाला वाटलंच पाहिजे असं ते म्हणतात की या योग्य रीतीने मार्गक्रमण त्यांचं अध्यात्माच्या वाटेवर चाललेलं आहे. आणि दुसरं आंतरिक भय, हे बाहेरचे भय झालं. आंतरिक भय असं आहे की मनुष्य जेव्हा पाप करतो, अन्याय करतो, अत्याचार करतो, निषिद्ध आचरण करतो आणि मग त्याला आतून कुठेतरी भय उत्पन्न होतं. जोपर्यंत मनुष्याच्या मनात माझे शरीर स्वस्थ, मी माझे असा भाव ज्याच्या मनामध्ये असतो त्याला ती कायम भीती वाटत असते. माझा मान सन्मान होत राहावा, मला सांसारिक भोगपदार्थ मिळावे, अशा प्रकारे सांसारिक जड पदार्थाच्या प्राप्तीचा आणि त्याचं रक्षण व्हावं, माझ्याकडे ज्या ज्या गोष्टी आहेत त्याचं रक्षण व्हावं असं वाटतं. म्हणून ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या सगळ्या गोष्टी माणसाला भयामध्ये पाडणाऱ्या आहेत. पण ते भय जाण्यासाठी काय करावं तर त्याच्यासाठी सतत भगवंताचं चिंतन करावं आणि जे जे मला काही मिळालेलं आहे ते ते सगळं त्या भगवंतानीच दिलेलं आहे. तो सर्वतः अभय आहे. म्हणजे तेव्हा मग भीती वाटण्याचं काही कारणच नाही आहे की मला जे काय मिळालेलं आहे ते सगळं त्या परमात्म्यानीच दिलेलं आहे असं वाटलं पाहिजे असं ते सांगतात.